नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर. तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत की मोमेंट ऑफ इनर्शियाचे बेसिक फॉर्म्युले आणि त्याचे काही न्यूमेरिकलला सुद्धा आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहे. चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर बघा रे माझ्या मित्रांनो, बघा रे माझ्या बाळांनो, माझ्या लहान भावांनो बहिणींनो, आता बघा मी तुम्हाला संपूर्ण फॉर्म्युले लिहून देतोय बाळांनो, ठीक आहे ना. हे थोडं थोडं लक्षात घ्या, ठीक आहे. चला, आणि ज्या बेसिक गोष्टी मी आता सांगणार आहे ना, हे व्यवस्थित लक्ष द्या. आजचं लेक्चर ज्याला प्रॉपर पद्धतीने समजलं, आजचं लेक्चर ज्याने प्रॉपर व्यवस्थित बघितलं, त्या विद्यार्थ्याला पुढे एकही प्रॉब्लेम येणार नाही, ही माझी गॅरंटी. एकही प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे एकही डाऊट येणार नाही असं बरं. प्रॉब्लेम म्हणजे डाऊट येणार नाही काही, ठीक आहे ना. चला असो, तर आपण आता सर्वांची फॉर्म्युले लिहून घेणार आहे, ठीक आहे. चला, तर पहिलं मी घेतलं रेक्टँगल. चला, तर जे पण काही रेक्टँगल वगैरे असतं ना बेटा, आता रेक्टँगल सर कसं असतो सर, तर बघा रे बाळांनो, सिंपलची गोष्ट आहे. रेक्टँगल तुमचं असं असतं, बरोबर आहे का? चला ठीक आहे ना. मग तर बघा रे बाळांनो, सिंपल अशी गोष्ट, रेक्टँगलची जी पण आडवी बाजू असते ना, आडवी बाजू म्हणतो मी, आडवी बाजू, तर आडवी बाजू म्हणजे असते बेटा आपली बी. आडवी बाजू काय असते बेटा आपली बी, आणि उभी बाजू असते बेटा आपली डी. व्हर्टिकल साइड असते आपली डी. हे लक्षात घ्या बेटा, ठीक आहे ना. चला, मी पुन्हा पुन्हा सांगतो बेटा, का? कारण यामध्ये बरेचसे विद्यार्थी कन्फ्युज होतात की काय सर, बी म्हणजे आडवी का डी म्हणजे आडवी. अरे बेटा लक्षात घ्या, बी म्हणजे आडवी, डी म्हणजे उभी. बी म्हणजे आडवी, डी म्हणजे उभी. आलं लक्षात तुम्हाला? वाटलं असतं मी इथे लिहून देतो. आता याच्या काढून काय करू शकतो, बी म्हणजे आडवी बाजू आणि डी म्हणजे उभी बाजू. ठीक आहे ना, ठीक आहे सर. चला, बी म्हणजे आडवी, डी म्हणजे उभी. डन. मग याचा एरियाचा फॉर्म्युला काय येईल सर? एरियाचा, तर एरियाचा फॉर्म्युला येतो बेटा बी इंटू डी. बी इंटू डी. दुसरा फॉर्म्युला, तर याचा आय एक्स एक्स म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. एक्स कोणती असते बेटा? एक्स म्हणजे आडवी ऍक्सिस आणि वाय म्हणजे उभी ऍक्सिस. हे पण मी सांगतोय, नंतर सांगणार नाही. बा तुम्ही लहानपणी असं काढायची बघा, तर व्हर्टिकल ऍक्सिस तुमची वाय ऍक्सिस असायची, हॉरिझॉन्टल ऍक्सिस तुमची एक्स ऍक्सिस असायची. तर लक्ष ठेवा बेटा, एक्स ऍक्सिस ही कशी असते आपली? हॉरिझॉन्टल. कशी असते आपली? हॉरिझॉन्टल ऍक्सिस. कशी असते बेटा आपली? हॉरिझॉन्टल ऍक्सिस. किंवा असते आपली आडवी ऍक्सिस. कशी असते बेटा आपली? आडवी ऍक्सिस. लक्ष ठेवा, आडवी ऍक्सिस म्हणजे एक्स, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, आणि उभी ऍक्सिस म्हणजे काय असते आपली? वाय ऍक्सिस. उभी म्हणजे कोणती असते बेटा आपली? वाय ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस. सर हे तर आम्हाला माहितीये, तरी मी सांगतोय बेटा, कारण एवढं सांगितल्यावर सुद्धा मुलं चुका करतात. तर लक्ष ठेवा, आडवी म्हणजे एक्स, उभी म्हणजे वाय. याच्या पुढे मी आता हे सांगणार नाही, लक्षात घ्या. चला, तर आय एक्स एक्स, तर आपला आय एक्स एक्स चा फॉर्म्युला काय बेटा आपला? बघा ना, लक्ष द्या बेटा, आय एक्स एक्स चा फॉर्म्युला आहे का? मग याचा फॉर्म्युला आहे बीडी क्यूब अपॉन 12. बोला रे बोला, बीडी क्यूब अपॉन 12. बोला रे बोला, बीडी क्यूब अपॉन 12. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय. आय म्हणजे काय असतो आपला? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ एक्स एक्स ऍक्सिस अबाउट एक्स एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस असेल, तर आपला फॉर्म्युला येईल बेटा बीडी क्यूब 12. काय येईल बेटा? बीडी क्यूब अपॉन 12. त्यानंतर जर समजा आपल्याला आय वाय वाय काढायचं असेल, आय वाय वाय, आय वाय वाय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस. काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ऍक्सिस. तर हा येईल आपला डीबी क्यूब अपॉन 12. उलटा पुलटा होऊन गेला, आता काय होऊन गेला? उलटा पुलटा. बघा, हा बीडी क्यूब अपॉन 12, डीबी क्यूब अपॉन 12. बीडी क्यूब, डीबी क्यूब, बीडी क्यूब, डीबी क्यूब. बघा, आय एक्स एक्स विचारलं असेल बीडी अपॉन 12, आय वाय वाय विचारलं असेल तर डीबी क्यूब अपॉन 12. बीडी क्यूब, डीबी क्यूब, बीडी क्यूब, डीबी क्यूब, बीडी क्यूब, डीबी क्यूब. हे लक्षात ठेवा बेटा, आय एक्स एक्स म्हणजे बीडी क्यूब अपॉन 12, आय वाय वाय म्हणजे डीबी क्यूब अपॉन 12. तर हे झालं बेटा याचे फॉर्म्युले. हे झालं बेटा याचे फॉर्म्युले, ठीक आहे ना. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. चला, दुसरा घेऊ आपण. स्क्वेअर साठी पण सेम जस्ट असतं बेटा, स्क्वेअर मध्ये पण तेच असतं. बघा, फक्त एवढं की स्क्वेअरचा बी पण सेम असतो, डी पण सेम असतो, बस. बाकी सर्व फॉर्म्युले कसे असतात बेटा आपले? सेम असतात. रेक्टँगल स्क्वेअर साठी सर्व फॉर्म्युले कसे असतात बेटा आपले? सेम असतात, ठीक आहे. चला असो, तर दुसरं जे आहे आपलं, ते आहे आपलं सर्कल. एक काम करू, हॉलो रेक्टँगल घेऊन घेऊ. हॉलो रेक्टँगल हे पण महत्वाचं आहे. हॉलो रेक्टँगल. सर आता हॉलो रेक्टँगल म्हणजे काय हो सर? सांगतो ना बेटा मी. हॉलो म्हणजे काय? पोकळ. आलं लक्षात तुम्हाला हॉलो म्हणजे काय असतं? हॉलो म्हणजे काय बेटा? पोकळ.
ठीक आहे ना, हॉलो असो ना आपलं हॉलो सेक्शन. ठीक आहे, चला असो. तर बघा बेटा, हा आडवा आहे ना, हा असो आपला मोठा बी. अरे बापा, बघा बेटा, आता याला एक मोठा बी आहे, एक छोटा बी आहे. हा आपला मोठा बी आणि हा झाला आपला छोटा बी. आलं बेटा लक्षात तुम्हाला? बघा, ही पण आडवी आहे, ही पण आडवी आहे. फक्त हा बेटा आपला मोठी विड्थ, ही आपली छोटी विड्थ. मोठी विड्थ, छोटी विड्थ. मोठा बी, छोटा बी. ठीक आहे, हो सर. पुढे बेटा, हा आहे आपला मोठा हा झाला बेटा अरे यार, बरोबर नाही येते. हा झाला आपला मोठा डी आणि हा झाला आपला छोटा डी. हा झाला आपला छोटा डी. आलं लक्ष तुम्हाला? हा मोठा डी, छोटा डी, मोठा डी, छोटा डी, मोठा डी, छोटा डी. आलं बेटा लक्ष तुम्हाला सर्वांना? चला ठीक आहे. तर हा झाला बेटा आपला हॉलो रेक्टँगल साठी सेक्शन. ठीक आहे, बघा बेटा, लक्ष ठेवा, ज्या साधा रेक्टँगल होता तर एकच बी एकच डी होता, पण ज्यावेळेस आपला हॉलो रेक्टँगल येईल बेटा, हॉलो म्हणजे काय? पोकळ. हॉलो म्हणजे काय बेटा? पोकळ. ठीक आहे, चला. तर हा असतो आपला मोठा बी, छोटा बी, मोठा डी, छोटा डी. काही डाऊट बेटा इथपर्यंत? नाही सर, समजलं सर. चला मग यांचे फॉर्म्युलेज बघू आपण आता. तर फॉर्म्युला कसा येईल रे बेटा एरियाचा? तर एरियाचा फॉर्म्युला येऊन जाईल बेटा मोठा बीडी मायनस छोटा बीडी. बोला रे बोला, मोठ्यातून छोट्याला वजा करा, मोठ्यातून छोट्याला वजा करा, मोठ्यातून छोट्याला वजा करा. मोठा बीडी मायनस छोटा बीडी. बोला बेटा, मोठा बी इंटू डी मायनस छोटा बी इंटू डी. मोठा बीडी मायनस छोटा बीडी. ठीक आहे, हा झाला बेटा आपला एरिया. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स एक्स. चला, तर याचा फॉर्म्युला काय येईल रे? मोठा बीडी क्यूब अपॉन 12 मायनस छोटा बीडी क्यूब अपॉन 12. बघा बेटा, सेम. मला सांगा, आय एक्स एक्स चा फॉर्म्युला काय होता? साध्या सिंपल साठी बीडी क्यूब अपॉन 12, बरोबर आहे? मग जर हॉलो आला ना, तर काय येईल बेटा आपला? मोठा बीडी क्यूब अपॉन 12 मायनस छोटा बीडी क्यूब अपॉन 12. आलं का लक्षात? आलं रे, लक्षात आलं का? चला, मोठा बीडी क्यूब अपॉन 12 मायनस छोटा बीडी क्यूब अपॉन 12. सेम. आय वाय चा फॉर्म्युला काय बेटा? बोला रे बोला. हा, मोठा डीबी क्यूब अपॉन 12 मायनस छोटा डीबी क्यूब अपॉन 12. असं इथे आलं का लक्षात? चला ठीक आहे, डन. इथपर्यंत क्लिअर बेटा सर्वांना? आय होप सो इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. ठीक आहे, तर हा झाला बेटा आपला हॉलो रेक्टँगल. ठीक आहे, चलो. तर आता आपण घेऊ सुंदर असा सर्कल. तर आता आपण बघूया बेटा, आपला तिसरा आपला सेक्शन आपला आहे तो आपला सर्क्युलर सेक्शन. काय बेटा? आपला सर्क्युलर सेक्शन. ठीक आहे ना, चला असो. सर्कल एकदम मस्त असतो, तुम्हाला खूप आवडेल बेटा. ठीक आहे ना, चला असो. तर चला बघायचं ना, हो म्हणा बेटा. हा झाला बेटा आपला सर्कल. ठीक आहे ना, ठीक आहे सर. बेटा सर्कलचा हा असतो बेटा आपला डायमीटर. हा असतो बेटा सर्कलचा डायमीटर. हा असतो बेटा आपला डायमीटर. चालेल ना? चालेल सर. ठीक आहे, चलो. मग आता आपल्या फॉर्म्युले कसे येईल रे? तर बघा बेटा, लक्ष द्या आता फॉर्म्युले. सर्कलला बेटा एकच डायमेन्शन असतं, ते म्हणजे त्याचं डायमीटर. ते काय असतं बेटा? त्याचं डायमीटर. ठीक आहे, चला. तर बेटा मला सांगा, सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय येईल? तर सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो π/4 d चा स्क्वेअर. बोला रे बोला. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू π/4 d स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू π/4 d स्क्वेअर बेटा. ठीक आहे ना? किंवा पहिले तुम्ही लहानपणी ना हा पण वापरायचे बघा, और एरिया इज इक्वल टू πr स्क्वेअर. ठीक आहे ना? कोणताही वापरू शकता, पण हा मस्त वाटतो मला, हा खूप आवडतो. तुम्हाला कोणता आवडतो? तो वापरू शकतो तुम्ही. ठीक आहे ना? π/4 d स्क्वेअर किंवा πr स्क्वेअर. ठीक आहे, चला. आता एक आनंदाची गोष्ट सांगू तुम्हाला. इतका आनंद होईल तुम्ही डायरेक्ट गल्लीत पेढे वाटचाल. काय हो सर, काय आनंद? सांगा सर. अरे बापा, या सर्कल साठी IXX आणि IYY दोघांचे फॉर्म्युले सेम असतात. त्यात काय म्हणा सर, एवढं माहिती सर, एवढं काही विशेष आहे का त्याच्यात? काय सर, पेढे वाटता आणि पुढे वाटता असं करून राहिले सर तुम्ही? मजा करतो रे. चला, IXX आणि IYY दोघांची फॉर्म्युले कसे असतात बेटा? यासाठी आपले सेम असतात. कसे असतात बेटा? सेम. मग चला रे, काय फॉर्म्युला आहे रे? π/64 इंटू d⁴. आलं का लक्षात? बघा बेटा, सिंपलची गोष्ट आहे. आपल्या सर्कलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे? IXX म्हणजेच IYY दोघांचा फॉर्म्युला सेमच असतो. IXX इज इक्वल टू IYY आणि या दोघांचा फॉर्म्युला असतो बेटा π/64 d⁴. बोला रे बोला, माझ्या मागे बोला, तुम्ही तिकडे बोला, मी इकडे बोलतो. बघा, एरिया ऑफ सर्कल π/4 d स्क्वेअर आणि IXX किंवा IYY फॉर सर्कल काय तो? π/64 d⁴. π/64 d⁴. डन.
डन सर, समजलं सर, ठीक आहे. चला आता पुढे लक्ष द्या बेटा. आता पुढे बघू आपण हॉलो सर्कल. काय घेऊया आपण? हॉलो सर्कल. हॉलो सर्कल, ठीक आहे. चला असो. आता हॉलो सर्कल कसा असतो बेटा? एकदम सुंदर असतो बेटा. कसा असतो? एकदम सुंदर. काऊ सर, का मजा घेताय सर आमची? सुंदर सुंदर काय सर? सर्व सुंदर म्हणता सर तुम्ही? हो बेटा, मला सर्व सुंदर वाटतं. चला बघा बेटा, आता सिंपलची गोष्ट आहे. बघा बाळांनो, हा याचा आहे मोठा डायमीटर. हा याचा आहे बेटा मोठा डायमीटर, बरोबर आहे. आणि सेम हा आहे बेटा याचा छोटा डायमीटर. आला बेटा लक्षात तुम्हाला? म्हणजे हा मोठावाला डायमीटर आणि हा छोटावाला डायमीटर, हा मोठावाला डायमीटर, हा छोटावाला डायमीटर. येते का लक्षात? काहीच्या मध्ये काढून घेऊ. चला बघा, हा झाला याचा मोठावाला डायमीटर आणि हा झाला याचा छोटावाला डायमीटर. आला बेटा लक्षात तुम्हाला? मोठा डी छोटा डी, मोठा डी छोटा डी, मोठा डी छोटा डी, असं. आला बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, तर हा झाला बेटा आपला हॉलो सर्क्युलर सेक्शन. मग याचा एरियाचा फॉर्म्युला काय येईल रे? तर बघा रे बेटा, हॉलो सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो आपला सेम असाच आहे ना, असाच. π/4 मोठा डी स्क्वेअर मायनस छोटा डी स्क्वेअर. आला का बेटा लक्षात तुम्हाला? एरिया ऑफ हॉलो सर्कल म्हणजे काय? π/4 मोठा डी स्क्वेअर मायनस छोटा डी स्क्वेअर, मोठा डी स्क्वेअर मायनस छोटा डी स्क्वेअर. मोठ्यातून छोट्याला वजा करा, मोठ्यातून छोट्याला वजा करा, मोठा डी स्क्वेअर मायनस छोटा डी स्क्वेअर, ठीक आहे. चला, आणि Ixx आणि Iyy तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की दोघांचे फॉर्म्युले कसे असतात बेटा? सेम असतात. बोला रे बोला. Ixx म्हणजेच काय असतो? Iyy असतो भाऊ. चला, तर याचा फॉर्म्युला आहे बेटा π/64 मोठा d⁴ मायनस छोटा d⁴. बघा बेटा, हा चालायचा मोठा डायमीटर, हा चालायचा छोटा डायमीटर. तर बघा, एरिया ऑफ फॉर हॉलो सेक्शनचा फॉर्म्युला येईल आपला π/4 मोठा डी स्क्वेअर मायनस छोटा डी स्क्वेअर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस असू द्या किंवा वाय ऍक्सिस असू द्या, याचा फॉर्म्युला येईल बेटा तुमचा π/64 मोठा d⁴ मायनस छोटा d⁴. असं इथे आलं लक्षात? चला, तर हे झालं बेटा आपले 4 सेक्शन. हे झाले आपले 4 सेक्शन. आता आपण जाऊया पुढच्या फॉर्म्युलांकडे, ठीक आहे ना? वाटलं याला बाजूला सरकून जातो. तुम्हाला लिहायचे असेल तुम्ही लिहू शकता. PDF वगैरे तर मी टाकून देतो, तुम्हाला तर माहितीच आहे. चला, आता आपलं पुढचं सेक्शन बेटा आपले 5वं सेक्शन. काय? 5वं सेक्शन असं येते. तर 5वं सेक्शन तुमचं आहे सेमी सर्कल. बोला रे बोला, सेमी सर्कल. चला, तर सेमी सर्कल म्हणजे काय बेटा? अर्धा गोल. सेमी सर्कल म्हणजे काय बेटा? अर्धा गोल. आता कसा काढू रे मी? नको हा 3D मध्ये होऊन गेला. आपल्याला 2Dच पाहिजे होता. जाऊ दे, हातानेच काढून घेतो. हाताने थोडं बरं राहतं, टेन्शन नाही राहत. चला, डन. असो, अरे देवा, बेटा आपला अर्धा गोल म्हणजे काय असतो बेटा? आपला सेमी सर्कल. अर्धा गोल, अर्धी पोळी बेटा, अर्धी पोळी म्हणजे सेमी सर्कल असतो बेटा. अर्धी पोळी म्हणजे काय असतो बेटा? आपली सेमी सर्कल, ठीक आहे. चला असो, मग याचा आता फॉर्म्युले कसे येईल बघा बेटा. तर हा असतो बेटा याचा डायमीटर, हा असतो बेटा आपला याचा डायमीटर, ठीक आहे. चला असो, आणि इथून तेवढी असते बेटा याची रेडियस. काय असते? इथून तेवढी काय असते बेटा याची रेडियस, ठीक आहे. चला असो, तर मग सेमी सर्कलचे फॉर्म्युले काय होईल सर? तर बघा बेटा, मला सांगा. बघा, आपण शिकलो होतो की पूर्ण सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला होता आपला πr² किंवा π/4 d², बरोबर ना? आपला असा एक फॉर्म्युला होता आणि असा एक फॉर्म्युला होता, π/4 × d², बरोबर आहे. तर पूर्ण सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला होता πr², बरोबर आहे. मग आपल्याला अर्ध्या सर्कलचा पाहिजे, अर्धा पाहिजे आपल्याला, अर्धा. मग अर्धा पाहिजे का? मग याचा आपण काय करावं लागेल? आपल्याला अर्धा डिवायडेड बाय काय करावं लागेल बेटा? 2. जर कोणत्याही गोष्टीचा समजा आपल्याला अर्धा करायचा असेल ना, तर डिवायडेड बाय 2 करतो. काय करतो आपण? डिवायडेड बाय 2 करतो, ठीक आहे ना? चला असो, म्हणजे सिंपलची गोष्ट. एरिया ऑफ सेमी सर्कलचा फॉर्म्युला काय बनला रे भो? बोला रे भो. πr² डिवायडेड बाय 2 बेटा. πr² डिवायडेड बाय 2 बेटा. बघा,
फॉर्म्युले जर तुम्हाला समजतील ना तरच तुम्ही पुढे सॉल्व्ह करू शकता, नाही तर सॉल्व्ह करू शकत नाही. बघा बाळांनो, हाच वेळ आहे, फॉर्म्युले पाठ करून घ्या. आता जर तुमचे फॉर्म्युले पाठ झाले, सर्व चॅप्टर तुम्ही धडाधड न्यूमेरिकल सॉल्व्ह करशाल डायरेक्टली. ठीक आहे, चला असो. एरिया ऑफ सेमी सर्कल याचा फॉर्म्युला आला आपला पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. ठीक आहे, चला आता आय एक्स एक्स चा फॉर्म्युला याचा येईल बेटा 0.11 इंटू आर रेस टू पॉवर 4. बोला रे बोला, 0.11 इंटू आर रेस टू पॉवर 4. सर हा सो काही नवीनच आहे. हो बेटा नवीनच आहे बेटा. 0.11 आर रेस टू पॉवर 4, 0.11 आर रेस टू पॉवर 4. बोला रे बोला. बघा सिंपलची गोष्ट आहे. आय एक्स एक्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, तर याचा फॉर्म्युला तुमचा बनेल 0.11 आर रेस टू पॉवर 4, 0.11 आर रेस टू पॉवर 4. ठीक आहे, चला. आणि आय वाय वाय चा फॉर्म्युला तुमचा बनेल सॉरी पाय बाय 128 डी रेस टू पॉवर 4. हो सर, असे काय गणित फॉर्म्युला आणताय तुम्ही? मी थोडी आणतोय, मी थोडी डेव्हलप केले ते, येतंय लक्षात. ठीक आहे, चला असो. बघा बाळांनो, आय एक्स एक्स चा फॉर्म्युला असतो 0.11 आर रेस टू पॉवर 4 आणि आय वाय वाय चा फॉर्म्युला असतो पाय बाय 128 डी रेस टू पॉवर 4. बोला बोला बोला, 5 वेळा बोला. मी पहिले सांगतोय, नाट लावून देईन बरं. माझ्या मी सांगतोय 5 वेळा बोलायला लावलं तर 5 वेळाच बोलायचं. आय एक्स एक्स 0.11 आर रेस टू पॉवर 4, 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 0.11 आर रेस टू पॉवर 4. झाला पाठ. आय वाय वाय पाय बाय 128 डी रेस टू पॉवर 4, 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 पाय बाय 128 डी रेस टू पॉवर 4. झालं का पाठ? झालं सर पाठ. ठीक आहे, चला. तर हा झाला बेटा आपला सेमी सर्कल. ठीक आहे ना? ठीक आहे सर. आता आम्ही बघणार आहोत, आता 2 नंबरचं बघणार आहोत आम्ही, क्वार्टर सर्कल. 6 नंबर क्वार्टर सर्कल. ठीक आहे, चला. आता क्वार्टर सर्कल म्हणजे काय? चतकुर पोळी बेटा, चतकुर. ठीक आहे ना? बघा, ही पूर्ण पोळी, ही अर्धी पोळी, ही चतकुर पोळी, ही आपली चतकुर पोळी. आपण चतकुर पोळी दे भाऊ, थोडीशी भूक आहे मला, जास्त भूक नाहीये, असं आहे ती. आलं लक्षात? चतकुर पोळी 1/4, 1/4, 1/4 किंवा 1/4 म्हणता आला. ठीक आहे ना? चला असो. तुम्हाला सांगा बेटा, या पूर्ण सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला होता पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे? मग मी या पोळीला अर्धी केली. अर्धी म्हणजे हाफ बेटा. मग आपला फॉर्म्युला काय होईल? एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. अर्धा केलं म्हणजे डिवाइड बाय 2 केलं बेटा. हाफ केलं, 2 भाग केलं नाही तर डिवाइड बाय 2. तर याचे किती भाग केले रे मी? 4 भाग केले बेटा. बघा, पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट आणि हा चुकला रे चौथा पार्ट. ठीक आहे ना? म्हणजे एका पोळीचे मी किती तुकडे? 4 बेटा. म्हणजे एरियाचा फॉर्म्युला काय बेटा आपला? पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आलं बेटा लक्षात? पूर्ण पोळी होती तर पाय आर स्क्वेअर, अर्धी पोळी होती तर पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 2, आणि 1/4, एक चतकुर तुकडे रे भो, 1/4 तुकडे रे भो, 4 पैकी 1 तुकडे रे भो, तर पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 4. ठीक आहे, चला. तर एरियाचा फॉर्म्युला आपला बनेल पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. त्यानंतर याचा क्वार्टर सर्कलसाठी आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोघांचे फॉर्म्युले सेम असतात बेटा. आय एक्स एक्स आणि आय वाय दोघांचे फॉर्म्युले सेम असतात. तर हे फॉर्म्युले आहे बेटा 0.055 आर रेस टू पॉवर 4, 0.055 आर रेस टू पॉवर 4, आर रेस टू पॉवर 4. आलं बेटा लक्षात तुम्हाला? 0.055 इंटू आर रेस टू पॉवर 4, 0.055 आर रेस टू पॉवर 4. तर हा झाला बेटा आपला फॉर्म्युला. ठीक आहे, चला असो. तर हा झाला आपला क्वार्टर सर्कलसाठी आय एक्स एक्स आणि आय वाय वायचा फॉर्म्युला. क्वार्टर सर्कलसाठी बेटा एवढंच असं सेम असं, दोघांचे फॉर्म्युले कसे असतात बेटा? आपले सेम असतात. ठीक आहे, डन. आता सर्वात महत्वाची गोष्ट, आपला ट्रायंगलचा फॉर्म्युला. कोणाचा फॉर्म्युला रे? ट्रायंगल आहे रे. कोण आहे रे? ट्रायंगल आहे. ट्रायंगल. ठीक आहे, चला. आता मी ट्रायंगल काढून घेतो. हा असतो आपला सुंदर ट्रायंगल. चला, तर मला सांगा बेटा, ट्रायंगलचा हा खालचा बाजू असतो बेटा बेस. हा काय असतो आपला बेस? बी फॉर बेस बेटा. ठीक आहे ना? चला, हा जो ट्रायंगल आहे ना बेटा, या ट्रायंगलची जे खालची बाजू त्याला म्हणतात बेस बेटा. बेस पाया भरभक्कम असतो ना बेस. चला, त्याला म्हणतात बेटा बेस. बी फॉर बेस. बेबी को बेस पसंद है, नहीं रे, बेबी को अभ्यास पसंद है बेटा. जो अभ्यासाला पसंत करेन तोच बेबीला पसंत आहे, लक्षात ठेवा.
बेबी अभ्यास पाहते, बेबी तुमचं बँक अकाउंटचं बॅलन्स पाहते, तुमचा जॉब बीप सर्व पाहते बेबी. तर लक्ष द्या रे, आपला आपला विषय वेगळा आहे. चला बघा, त्याला म्हणतो आपण हाईट, त्याला आपण काय म्हणतो हाईट. चला, तर हा असतो आपला बेस आणि ही असते बेटा आपली हाईट. बेस हाईट, बेस हाईट. बी फॉर बेस, एच फॉर हाईट बेटा. हाईट म्हणजे काय की त्याची व्हर्टिकल लांबी किती बेटा, हाईट किती बेटा. आलं लक्षात मला? हो सर, समजलं सर आम्हाला. ओके बेटा, डन. चलो चलो चलो, बघ बघ बघ. तर बघा रे बाळांनो, सिंपल सिंपलची गोष्ट. आता एरियाचा फॉर्म्युला कोण सांगेल? मी सांगतो. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. बोला बोला बोला. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. बोला बोला बोला. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे, चला, ते तुम्हाला लक्षात वगैरे आलं असेल. आता आता एक दुःखाची बातमी सांगतो आणि एक आनंदाची बातमी सांगतो. कोणती पहिले सांगू? कोणती बी सांगा सर. बघा, दुःखाची बातमी अशी आहे की ट्रायंगलसाठी 3 मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले. ट्रायंगलसाठी आपले 3 मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सर्व विसरून जाशाल एक टायमाला, पण याचे फॉर्म्युले तुम्ही कधीच विसरणार नाही. अशा ट्रिक्स आहे आपल्याकडे, अशा आपल्याकडे ट्रिक्स आहे बेटा. ठीक आहे, चला. तर पहिला फॉर्म्युला, एकूण 3 फॉर्म्युले आहेत. तर पहिला फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. बरोबर आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. बरोबर आहे, हो. दुसरा फॉर्म्युला बघा आपला काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. आणि तिसरा फॉर्म्युला आपला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. अलग अलग तुम्हाला सर्वांना? हो सर, समजलं सर आम्हाला. ओके बेटा, डन. तर लक्ष द्या बाळांनो, सिंपल सिंपलची गोष्ट आहे. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. म्हणजे काय रे भाऊ? हा समजा तुमचा ट्रायंगल आहे, हा समजा तुमचा ट्रायंगल आहे. तर पहिले ते काय म्हणतात की मोमेंट ऑफ इनर्शिया काढा सेंट्रॉइडल ऍक्सिसला. तर सेंट्रॉइडल ऍक्सिस कोणती असते? ही. तर या ठिकाणी जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल ना, या ठिकाणी जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल ना, तर पहिला वाला काढायचा. याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. बस समजलं बेटा इथपर्यंत? हो सर. पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस विचारलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस विचारलंय. बेस विचारलंय का? बेस विचारलंय का? बेस हा असतो. इथे काढा, इथे काढा, इथे काढा, इथे काढा, इथे काढा. बेसवर मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. ठीक आहे. तिसरं काय विचारलं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. काय विचारलं? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. एपेक्स म्हणजे काय? शिरोबिंदू. एपेक्स म्हणजे काय? शिरोबिंदू. याला म्हणतात शिरोबिंदू, 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 शिरोबिंदू. इथे मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. याला म्हणतो व्हर्टेक्स किंवा एपेक्स. व्हर्टेक्स किंवा एपेक्स. बघा, सेंट्रॉइडल ऍक्सिस विचारलं तर इथे काढा. बेस विचारलं तर इथे काढा. आणि व्हर्टेक्स विचारलं किंवा एपेक्स विचारलं तर इथे काढा. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला? सेंट्रॉइडल विचारलं तर मध्यभागी, बेस विचारलं तर खालती, आणि एपेक्स किंवा व्हर्टेक्स विचारलं तर आपल्या शिरोबिंदूला. ठीक आहे ना? चला, असो, डायग्राम खराब करून टाकले मी पूर्ण. ठीक आहे ना? चला, असो. तर यांचे फॉर्म्युले, तर सर्व फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे बेटा. सर्व फॉर्म्युल्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय ती कॉमन गोष्ट मी लिहून घेतो? BH क्यूब. BH क्यूब, BH क्यूब या सर्वांमध्ये कॉमन आहे. सर्वांमध्ये कॉमन आहे. ठीक आहे. BH क्यूब, BH क्यूब, BH क्यूब. पण अपोनला काहीतरी आहे, अपोनला काहीतरी आहे. ते लक्ष द्या बेटा. सेंट्रॉइडल. आता ट्रिक सांगतोय ना. सेंट्रॉइडल, सेंट्रॉइडल नाव कसं आहे? मोठं मोठं नाव कसं आहे? मोठं मोठं. सेंट्रॉइडल, सेंट्रॉइडल मोठं मोठं नाव आहे ना. तर मोठं मोठं नाव आहे का? खूप लंब चौडं नाव आहे रे भाऊ. तर लंबा चौडा 36. लंबा चौडा 36. BH क्यूब अपॉन 36. BH क्यूब अपॉन 36 बेटा. आलं लक्षात तुम्हाला? चला बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस विचारला म्हणजे BH क्यूब अपॉन 36. सेंट्रॉइडल नाव कसं आहे? खूप खूप मोठं, म्हणून मोठा मोठा 36. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस विचारला बेटा. काय विचारलं? बेस. तर लक्ष ठेवा, B फॉर बेस, B फॉर 12. अरे अरे अरे, बोला बोला बोला. B फॉर बेस, B फॉर 12. 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 बेस आलं की काय लिहायचा? BH क्यूब अपॉन 12. आलं का लक्षात बेटा? बघा बेटा, सेंट्रॉइडल हे नाव मोठं मोठं होतं म्हणून मोठा मोठा 36. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस विचारलंय तर B फॉर बेस होतंय का? तर B फॉर 12 बेटा. B फॉर 12 लिहिलं का? 12 हो सर. त्यानंतर एपेक्स, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स विचारला. एपेक्स म्हणजे काय? शिरोबिंदू, व्हर्टेक्सला. तर एपेक्स हे किती अक्षरी बेटा? बोला बरं.
APEX APEX 4 अक्षरी बेटा, किती 4 वर्डचा 4 याचा आहे ना, तो 4 लिटरचा आहे ना आपला, मग 1 2 3 4 का BH3/4 BH3/4. बघा बेटा, जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस विचारलं असेल, म्हणजे सेंट्रॉइडल नाव कसं आहे रे, मोठं मोठं रे, तर BH3/4 मोठा मोठा 36. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस विचारलंय का, तर B फॉर बेस, B फॉर 12, तर BH3/12. आणि जर समजा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स विचारलं असेल, तर एपेक्स किती अक्षरी बेटा, APEX 4 अक्षरी, तर BH3/4 BH3/4. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. ठीक आहे, चला. तर किती सोपं आहे का नाही? हो सर, सोपं आहे सर. पुढे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगतो, ते पण नोट डाऊन करावं लागेल तुम्हाला. लक्षात ठेवा, सर्व फॉर्म्युले आज आपण घेऊन टाकू, म्हणजे ते टोगल ताण चाललं आहे. तर इम्पॉर्टंट फॉर्म्युले, चला. तर पहिला फॉर्म्युला आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल. तर पॅरलल ऍक्सिस थेरम जे आपण बघितली होती ना, पॅरलल ऍक्सिस थेरम, म्हणजे कधी कधी ते काय म्हणतात माहिती का, की आम्हाला या ऍक्सिसवर आम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. काय, या पर्टिक्युलर ऍक्सिसवर आम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. AB पासून काढा, CB पासून पाहिजे, आउटर साइड पासून काढा, छोट्या साइड पासून काढा, मोठ्या साइड पासून काढा. म्हणजे जर त्यांनी सांगितलं असेल की या साइड पासून आम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, तर अशा कंडिशनला तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायचा. म्हणजे काय, IAB मुद्दाम मी AB वापरतो, थोडंसं लक्षात राहते. IAB इज इक्वल टू IG प्लस AH². ठीक आहे, हे सर्व मी एक्सप्लेन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया IP चा फॉर्म्युला आहे IXX प्लस IYY. IP चा पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बेटा IXX प्लस IYY, IXX प्लस IYY. म्हणजे जर समजा तुम्हाला विचारलं की रेक्टँगल साठी काढा, तुम्हाला सांगा रेक्टँगल साठी काय, रेक्टँगल साठी IXX चा फॉर्म्युला काय असतो, BD3/12. IYY चा फॉर्म्युला काय असतो, DB3/12. पण जर तुम्हाला पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलं, तुम्हाला दोघांना ऍड करावं लागेल बेटा, म्हणजे BD3/12 प्लस DB3/12. आलं लक्षात, दोघांना ऍड करावं लागेल, म्हणजे उत्तर मिळेल ना, ते असेल तुमचं पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर लक्ष ठेवा, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचाही असो, कोणाचाही काढायचा असो, तर लक्ष ठेवा IXX प्लस IYY, IXX प्लस IYY. ठीक आहे, चलो. रेडियस ऑफ गायरेशन K इज इक्वल टू अंडर ऑफ I अपॉन A. K इज इक्वल टू अंडर ऑफ I अपॉन A. म्हणजे जर समजा तुम्हाला विचारलं असेल KXX, काय विचारलं असेल KXX, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन ऍट XX ऍक्सिस. तर असं आहे का ते, XX ऍक्सिसला विचारलंय का, मग I सुद्धा घेताना कोणता घ्यायचा रे, XX ऍक्सिसचा. ए जसाच्या तसा. जर तुम्हाला KYY विचारलंय का, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ऍक्सिस विचारलंय का, मग या ठिकाणी घ्यायचा IYY अपॉन A बेटा. ठीक आहे, चला. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सर्व काही घ्यायचं वगैरे आहे. ठीक आहे, ते झाले आपले फॉर्म्युले, झाले का रे, हो. आणि ते X बार Y बार माहिती तुम्हाला, A1X1 प्लस A2X2 अपॉन A1 प्लस A2, ते जुने झाले आता, ते आपले जुने झाले आता, ते मजाने राहिले आता, ते फॉर्म्युले लिहून दिले तर लहान लेकरासारखं वाटेल ते. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले तुम्हाला महत्वाचे आहे, एवढे तुम्हाला फॉर्म्युले लागतील, बस बाकीचे कोणतेही फॉर्म्युले लागणार नाही. डन. तर आय होप सो हे सर्व इम्पॉर्टंट फॉर्म्युले तुम्हाला समजले असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त फॉर्म्युलेस घेऊ, आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त फॉर्म्युलेस. पण नेक्स्ट लेक्चरला आपण सुरुवातीचे काही न्यूमेरिकल्स घेणार आहोत, न्यूमेरिकलला स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे हे फॉर्म्युलेस तुम्हाला सर्व पाठ करायचे बेटा. ठीक आहे, कारण फॉर्म्युलेशिवाय हे चॅप्टर काहीच नाहीये. ठीक आहे, फॉर्म्युलेशिवाय हे चॅप्टर काहीच नाही बेटा. ठीक आहे ना, चला असो. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.